सैफच्या घरी जे फ्लोअर पॉलिशिंगचं काम करणारे वर्कर्स होते त्यांना ताब्यात घेतल्याचं कळतं आहे। एक अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे आता सैफ अली खानवरती झालेल्या हल्ल्याच्या संदर्भात। सैफच्या घरी फ्लोअर पॉलिशिंगचं काम चाललं होतं आणि यामध्ये काम करणारे जे वर्कर्स होते त्यांना ताब्यात घेतल्याचं कळतंय। सूरज सावंत आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला माहिती देतील। सूरज, पोलिसांनी फ्लोअर पॉलिशिंगचं काम करणाऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती आम्हाला कळतेय, तुमच्याकडे याबद्दल आणखीन काय माहिती आहे? पूर्वी नक्कीच हा संपूर्ण प्रकरण हे सेन्सिटिव्ह आहे आणि हे लक्षात घेताच आता जो व्यक्ती त्या मागच्या आठवड्याभरात घरामध्ये येत होता त्या सर्वांची चौकशी केली जाते। त्यामध्ये प्रामुख्याने जर सांगायचं झालं तर दूध देणाऱ्यांपासून ते पेपर टाकणाऱ्यांपर्यंत सर्वांची या ठिकाणी चौकशी होते। सैफ यांच्या घरी मागील काही दिवसांपासून फ्लोअर पॉलिशिंगचं काम चालू होतं। ते काही वर्कर्स त्या ठिकाणी आले होते आणि त्यावेळी देखील ते त्या घरात उपस्थित होते। त्यामुळे त्यांच्यापैकी कुणी आहे का याबाबतचा संशय पोलिसांना आहे। त्या अनुषंगाने काही वर्कर्सला पोलिसांनी या ठिकाणी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले असं देखील कळतं आहे। याचबरोबर 2 संशयित आहेत, त्यांच्या तपासासाठी जवळपास गुन्हे शाखा आणि मुंबई पोलीस यांच्या जवळपास 15 टीम हे आरोपींच्या शोधासाठी पाठवण्यात आलेले आहेत। त्यामुळे एकूणच या संपूर्ण प्रकरणाच्या आरोपीच्या पकडण्यासाठी ही गती मिळताना पाहायला मिळते। संपूर्ण प्रकरण गांभीर्याने लक्षात घेता हे प्रकरण गुन्हे शाखेकडे देखील वर्ग केलं जाऊ शकतं। मात्र जे संशयित वाटतायत त्यांच्या प्रत्येकाची या ठिकाणी पोलिसांकडनं चौकशी केली जाणार असल्याचं देखील सांगितलं जात आहे आणि गांभीर्य लक्षात घेता हा गुन्हे शाखेकडे वर्ग देखील केला जाऊ शकतो। ही जी दृश्य आहेत, सूरज धन्यवाद आपण दिलेल्या माहितीबद्दल। ही जी दृश्य आहेत ती आपण पाहतोय, हीच ती दृश्य आहेत ज्याच्यामध्ये आमच्या हाती आलेली दृश्य आहेत, ज्याच्यात दिसतंय की फ्लोअर पॉलिशिंग करणाऱ्या कामगारांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि त्यानंतर त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेले आहेत। एबीपी माझाकडे असलेली ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो सैफच्या घरी फ्लोरिंगचं काम करणारे जे वर्कर्स होते त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।